मग मला सांगा हॉस्पिटल म्हणजे काय? येस, व्हॉट इज द मिनिंग ऑफ हॉस्पिटल? वी आर द फार्मासिस्ट, दोज हु आर रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपिंग द मेडिसिन. सो स्मॉल हॉस्पिटल मीन्स 100 to 500 and medium म्हणजे 500 to 1000 and large hospital म्हणजे more than 1000. So how much area we require to open the hospital pharmacy? जर साईज ही अप टू 100 बेड्स ची असेल तर आपल्याला 5 फार्मासिस्टची रिक्वायरमेंट आहे. साईज जर हॉस्पिटलची अप टू 200 बेड्स असेल तर आपल्याला 8 फार्मासिस्टची रिक्वायरमेंट आहे. सो अप टू 300 बेड्स असेल तर 10 फार्मासिस्टची रिक्वायरमेंट आहे आणि अप टू 500 बेड्स असेल तर एस्पेरन्स त्या हॉस्पिटलमध्ये 15 फार्मासिस्टची रिक्वायरमेंट आहे. सो गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. व्हेरी गुड मॉर्निंग एस्पायरंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग. आजच्या या मॉर्निंग सेशन मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर एस्पायरंट्स, आजचा जो टॉपिक आहे डिस्कशनसाठी तर तो आहे हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी. सो ऍज कम्पेअर टू द इंडस्ट्रियल फार्मसी याला वेटेज थोडंसं कमी आहे, बट ऍज कम्पेअर टू द डिस्पेन्सिंग फार्मसी, ऍज कम्पेअर टू द कॉस्मेटिक्स, सो याला वेटेज थोडंसं जास्त आहे एस्पायरंट्स. कारण हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये, सो जीपॅट मध्ये, त्यासोबत DHS मध्ये, त्यासोबतच MPSC UPSCच्या ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम्स मध्ये यांना वेटेज दिलं गेलेलं आहे. तर हॉस्पिटलची डायरेक्ट रिलेशन आहे फार्मसी सोबत, म्हणून यावरती वेटेजेबल काही क्वेश्चन्स येतात. मग आपण हे पाहूया की सो काय असतो हा HCP, याच्यामध्ये हॉस्पिटल काय, त्याचे फंक्शन्स काय, ऍडमिनिस्ट्रेटर कोण असतो, डीन कोण असतो हॉस्पिटलचा, सो बेड साईड फार्मसी, सो त्यासोबत सॅटेलाइट फार्मसी, हॉस्पिटल फॉर्म्युलरी, स्टोराईल युनिट काय असतं एस्पायरंट्स, त्यासोबतच इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, सो ABC अनालिसिस असेल, VAD अनालिसिस असेल, हे सगळ्या ड्रग डिस्ट्रीब्युशनच्या अनालिसिसच्या टेक्निक आहे. सो हॉस्पिटलमध्ये असणारे ड्रग डिस्ट्रीब्युशन सेंट्रलाइज्ड असेल, डिसेंट्रलाइज्ड असेल, त्यासोबत नर्सिंग स्टेशन असतील, हे सगळे पॉइंट्स या चॅप्टरच्या मध्ये येतात, या टॉपिकच्या मध्ये येतात. तर या आजच्या पार्ट 1 मध्ये आपण याला इंट्रोड्यूस करतोय. सो आणि याच्यामध्ये सो अजून एक गोष्ट आहे जी एक्झामला खूप जास्त विचारली जाते आणि ती म्हणजे एस्पिरंट्स रेशिओ विथ रिस्पेक्ट टू द पेशंट. कुणाचा रेशिओ? फार्मासिस्टचा रेशिओ. याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत एस्पिरंट्स. चला मग मला सांगा हॉस्पिटल म्हणजे काय? येस, व्हॉट इज द मिनिंग ऑफ हॉस्पिटल? सगळ्यांसाठी हा वर्ड खूप कॉमन आहे. आज याची डेफिनेशन पण समजून घ्या की हॉस्पिटल हे जनरली काय असतं. तर अकॉर्डिंग टू द WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार हॉस्पिटल हे एक ऑर्गनायझेशन आहे. सो गव्हर्निंग द बॉडी आहे ही एक. सो या गव्हर्निंग बॉडीच्या अंडरमध्ये यूज ऑफ कॉम्प्लिकेटेड बट स्पेशलाइज्ड सायंटिफिक इक्विपमेंट्स, सो ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे इक्विपमेंट्स वापरतो, जसं की सिटी स्कॅनची मशीन असेल, जसं की ECGची मशीन असेल, जसं की एस्पिरंट्स सो आपल्या बॉडीमध्ये सोनोग्राफीची मशीन असेल. सो या ऑर्गनायझेशन मध्ये असे इक्विपमेंट्स यूज केले जातात जे की स्पेशलाइज्ड आहेत, कॉम्प्लिकेटेड आहेत, फंक्शनिंग थ्रू द टीम, म्हणजे हॉस्पिटलमध्ये टीम थ्रू काम केलं जातं. डॉक्टर असेल, डीन असेल, सो त्यानंतर नर्सेस असतील, कंपाऊंड बॉय असतील, हे सगळी टीम या हॉस्पिटलमध्ये काम करते. सो आणि हे सगळी टीम ट्रेनड असते. लक्षात घ्या, हॉस्पिटल हे एक असं ऑर्गनायझेशन आहे जे प्रोव्हाइड करतो स्पेशल फॅसिलिटीज. तर या हॉस्पिटलमधून सो आपण फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो एस्पिरंट्स. सो आणि वर्किंग फॉर द केअर ऑफ पेशंट आणि सो फॅसिलिटी देतो आणि पेशंटच्या काळजीसाठी हे हॉस्पिटल किंवा हे ऑर्गनायझेशन काम करतं. सो थ्रू द ट्रेनड स्टाफ, ज्यांना ट्रेनिंग दिलेली आहे त्या स्टाफचा वापर करू. सो या ऑर्गनायझेशनला आपण हॉस्पिटल असं म्हणतो. लक्षात घ्या, हॉस्पिटलचे खूप सारे फंक्शन्स आहेत. सो हॉस्पिटल तुम्हालाही माहिती आहे की आपल्या सो ऍज पर द रूल्स अँड रेग्युलेशन जर एखादं मेडिकल कॉलेज जर ओपन करायचं असेल तर त्याच्यासोबत सो त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी हॉस्पिटलची गरज असते. तुम्ही पाहिलं असेल की जिथं जिथं मेडिकल सो कॉलेजेस आहेत तिथं सो त्याला कोलॅबोरेटिव्ह काय असतात? हॉस्पिटल्स असतात. कारण का MBBS मध्ये, BHMS मध्ये सो आफ्टर द सेकंड इयर त्यांची ट्रेनिंग सुरू होते आणि ही ट्रेनिंग थेरॉटिकल पण असते आणि ही ट्रेनिंग प्रॅक्टिकल पण असते. सो जसं की आपण पाहतो की डायरेक्ट त्यांना ऍक्सेस दिला जातो टू द हॉस्पिटल, सो अंडर द सुपरविजन ऑफ ट्रेन्ड डॉक्टर, ज्यांनी ऑलरेडी ट्रेन आहे त्यांच्या अंडरमध्ये. सो त्यांना त्याचं काय दिलं जातं? समजा ट्रेनिंग दिली जाते. याचा अर्थ की हॉस्पिटलचे सो 2 मेन रोल आहेत. एक सो पेशंटला सो फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं, सेकंड रोल असतो जे न्यू डॉक्टर्स तयार होत आहेत त्यांना ट्रेन करणं. हे दोन्हीही रोल्स हे हॉस्पिटलचे असतात. मग आता पहा याच्यामध्ये आपण पाहूया की कोणते फंक्शन्स आहेत. टू द टेक केअर ऑफ सिक अँड इंजोर्ड पेशंट, जे की सिक म्हणजे कोण? जे मेंटली फिजिकली इल आहेत. सो आणि इंजोर्ड सो जे ऍक्सिडेंटल असतील. किपिंग द गुड हेल्थ ऑफ द कंट्री, सो पूर्ण देशाचं पूर्ण काही हेल्थ आहे ते ह्या हॉस्पिटलवरती डिपेंड आहे. टू प्रमोट द गुड सर्व्हिसेस टू द पेशंट, पेशंटला सर्व्हिसेस देणं हे हॉस्पिटलचं काम आहे. फॉर गेटिंग रिलीफ फ्रॉम द डिसीज अँड द पेन, टू मेक द ट्रेन अँड स्किल्ड फिजिशियन अँड द नर्सेस. बघा मी तुम्हाला ते सांगितलं होतं की याचं मेन फंक्शन हे आहे की जे डेव्हलप म्हणजे अपकमिंग फिजिशियन्स आहेत,
अपकमिंग नर्सेस आहेत यांना ट्रेन करणं हे सध्या फंक्शन आहे हॉस्पिटलचं, टू मेंटेन अँड डिस्ट्रीब्यूट द हॉस्पिटल फॉर्म्युलरी. बघा, सो हॉस्पिटलमध्ये जे काही आपल्याकडे इंटरनल स्टॉक असतो, हा स्टॉक प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे टू द युनिट फ्लोअर, प्रत्येक फ्लोअर पर्यंत हे पोहोचला पाहिजे. टू प्रमोट द रिसर्च इन मेडिकल, फार्मास्युटिकल अँड अदर रिलेटेड फील्ड्स. तर लक्षात घ्या पेरेंट्स, रिसर्च ओरिएंटेड सध्या हॉस्पिटलचं काम आहे. बट तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हे जे रिसर्चचा जो मेन कॉन्ट्रीब्युशन आहे, तर हे मेन कॉन्ट्रीब्युशन फार्मसी सेक्टर मधून कॉन्ट्रीब्युट होतं. सो बिकॉज we are the pharmacist, those who are responsible for the developing the medicine. Okay, so we are the pharmacist, so who's responsible for the developing higher level of antibiotics. आणि हे सगळं आपण डेव्हलप करतो आणि या सगळ्या आपण तयार केलेल्या गोष्टींना मार्केटमध्ये यूज करणारे हे फिजिशियन असतात. ओके, सो चला, तर इथपर्यंत आपण पाहिलं. यानंतर पहा, क्लासिफिकेशन आहे हॉस्पिटलचं. हे क्लासिफिकेशन क्वाईट इम्पॉर्टंट आहे ऍज कम्पेअर टू द पेरेंट्स. तर हे क्वेश्चन आताच रिसेंटली ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम मध्ये आलेला होता. ओके, सो क्लासिफिकेशन काय सांगतं पहा. सो फर्स्ट क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ डिसीज, सेकंड क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ पेशंट. यानंतर पहा, नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ मेडिसिन. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे टाइप ऑफ ऑर्गन्स वरती. आणि काही नॉन क्लिनिकल क्लासिफिकेशन पण आहे. सो यामध्ये ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप याच्यावरती पण क्लासिफिकेशन आहे. गव्हर्नमेंट रूल करत असेल तर गव्हर्नमेंट बेस्ड, नॉन गव्हर्नमेंट बेस्ड. आणि हे क्लासिफिकेशन आपल्यासाठी थोडंसं इम्पॉर्टंट होतं आणि आहे पण. हे आहे ऑन द बेसिस ऑफ द कॅपॅसिटीच्या बेसिसवरती, कॉस्टच्या बेसिसवरती एवढे सगळे क्लासिफिकेशन या ठिकाणी हॉस्पिटलचे देण्यात आलेले आहेत पेरेंट्स. मग आता आपण पहिल्यांदा जाऊया ऑन द बेसिस ऑफ टाईप. हे क्लिनिकल क्लास आहे. सो टाइप ऑफ द डिसीज या बेसिसवरती क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट द टीबी हॉस्पिटल, मेंटल हॉस्पिटल, लेप्रोसी हॉस्पिटल अँड कॅन्सर हॉस्पिटल. आपण यांना डायरेक्ट डिसीजच्या अकॉर्डिंगली आपण यांना प्रोनाऊन्स करतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे वेगवेगळे हॉस्पिटल्स असतात जे खूप फेमस असतात. आपण त्यांना डायरेक्ट असं सांगतो की हा हे कॅन्सर हॉस्पिटल आहे, तुम्ही डायरेक्ट सांगताय की हा हे टीबी हॉस्पिटल आहे. सो लाईक दिस, जर डिसीजच्या बेसिसवरती आपण हॉस्पिटलला नेमिंग करत असाल तर हे क्लासिफिकेशन आहे. टाइप ऑफ पेशंट म्हणजे हे प्रेग्नन्सीसाठीचं हॉस्पिटल आहे, पेडियाट्रिक साठीचं आहे, जेरियाट्रिक साठीचं आहे. या बेसिसवरती सध्या हॉस्पिटलचं क्लासिफिकेशन देण्यात आलेलं आहे. तर बघा, गायनेकोलॉजिकल हॉस्पिटल, मॅटर्निटी हॉस्पिटल, पेडियाट्रिक हॉस्पिटल्स हे ते पेशंटच्या टाईपवरती आहेत. टाइप ऑफ मेडिसिन वरती समजा ॲलोपॅथी असेल तर ॲलोपॅथिक हॉस्पिटल, होमिओपॅथी असेल तर होमिओपॅथिक हॉस्पिटल, आयुर्वेदा असेल तर आयुर्वेदिक हॉस्पिटल, युनानी असेल तर युनानी हॉस्पिटल. आणि एस्पिरंट्स आता सध्या ट्रेंडमध्ये असणारी फिजिओथेरपी. येस, सो इनिशियली ही ट्रेंडमध्ये नव्हती, बट नाउ डेज द फिजिओथेरपी ही खूप जास्त इमर्जिंग फील्ड झालेली आहे. सो ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मशिनरीचा यूज करून थेरपी दिली जाते टू द ऑर्गन्स टू अवॉइड द इंटेन्स सर्जरी आणि मग त्याच्यातून काही ट्रीटमेंट अचीव केली जात आहे. त्यानंतर पहा, काही हॉस्पिटल्स ऑर्गनच्या बेसिसवरती पण आहेत. ENT स्पेशालिस्ट, ENTचं हॉस्पिटल, आय स्पेशालिस्ट, आय हॉस्पिटल, ऑर्थोपेडिक, हे बोन रिलेटेड असतं ते हॉस्पिटल आहे. किडनीचं पण हॉस्पिटल आहे. यानंतर पहा, आता आपल्याकडे दुसरा क्लास आहे नॉन क्लिनिकल, म्हणजे हे डिसीज वगैरे यावरती रिलेटेड नाही आहे. हे ओनरशिपच्या बेसिसवरती हॉस्पिटल क्लासिफाय करण्यात आलेलं आहे. ओनरशिप मध्ये पहिल्यांदा गव्हर्नमेंट रेग्युलेट करत असेल तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट रेग्युलेट नसेल करत तर नॉन गव्हर्नमेंट हॉस्पिटल. मग आता गव्हर्नमेंट मध्ये पण आपल्याकडे 3 प्रकार आहेत. वी हॅव 3 डिफरंट टाइप्स ऑफ द गव्हर्नमेंट. फर्स्ट वन सेंट्रल गव्हर्नमेंट, जसं की तुम्हाला माहिती आहे. मिलिटरी हॉस्पिटल असतील, जसं की तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडे BSFचे हॉस्पिटल्स असतील, आर्मीचे हॉस्पिटल्स असतील, ESIC असेल, एम्स असतील. तर हे कोणते हॉस्पिटल आहेत? सेंट्रल गव्हर्नमेंट रेग्युलेटेड हॉस्पिटल्स आहेत. ओके, ज्यांना केंद्र शासन, रेल्वेचे हॉस्पिटल, हे RRB हॉस्पिटल तुम्हाला माहिती आहे, RRBचे. यानंतर पहा, डिफेन्स हॉस्पिटल म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे आर्मी असेल, BSF असेल, यांचे हॉस्पिटल्स असतील, हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये असतात. मग आपल्याकडे जे डिस्ट्रिक्ट लेवलला जे हॉस्पिटल प्रेझेंट आहेत ते स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये असतात. आपण याला सिव्हिल हॉस्पिटल्स असं म्हणतो. आणि एस्पायरंट्स आपल्या एरियामध्ये, रूरल एरियामध्ये जे प्रायमरी हेल्थ केअर हॉस्पिटल्स असतात, हे आपल्याकडे लोकल गव्हर्नमेंटचे असतात, जसं की म्युन्सिपल पार्टी किंवा म्युन्सिपॅलिटी हॉस्पिटल. आपल्याकडे आहे बघा, बॉम्बेला ब्रह्म मुंबई, हे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, त्याचे स्वतःचे काही हॉस्पिटल्स आहेत, हे लोकल गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असतात, पण हे गव्हर्नमेंटचेच असतात. ओके, तर एस्पायरंट्स हॉस्पिटलमध्ये ॲज पर द ओनरशिप वी हॅव 3 डिफरंट क्लासेस. फर्स्ट वन सेंट्रल गव्हर्नमेंट, सेकंड वन स्टेट गव्हर्नमेंट अँड लास्ट वन लोकल गव्हर्नमेंट. चला, मग आता आपल्याकडे असेही हॉस्पिटल्स असतील जे की गव्हर्नमेंट रूल्स त्याला रेग्युलेट नाही करत, काही ट्रस्ट रेग्युलेट करतात. जसं की आपल्याकडे टाटा हॉस्पिटल आहे, रन बाय ट्रस्ट. टाटा द ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, ग्रुप ऑफ कंपनीज त्याला रेग्युलेट करतो. अंबानीचं असेल, रन बाय लिमिटेड कंपनी, रन बाय रिलिजियस बॉडी. अदर काही प्रायव्हेट हॉस्पिटल आणि नर्सिंग होम सध्या आपल्याकडे असू शकतात, जे की गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येत नाहीत,
ते प्रायव्हेट ओनरशिपच्या अंडरमध्ये येतात. ओके, चला मग आता तुम्हाला माहित असू द्या, इथं आपण पुढे जात असताना सगळ्यात महत्वाचं नाव या ट्रस्टमध्ये टाटा हॉस्पिटलचं आलंच पाहिजे पेरेंट्स, बिकॉज तुम्हाला माहित असू द्या, सो मोर दॅन 100 करोड रुपीज पर इयर यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे या हॉस्पिटलसाठी टाटा ग्रुप, आणि सो त्यासोबतच सो अंबानी यांचंही कॉन्ट्रीब्युशन आहे सो या हॉस्पिटलमध्ये, स्पेशली फॉर द कॅन्सर पेशंट आहे. तुम्ही त्यांचा सर्वे केला तर तुम्हाला ते दिसेल. सो यांची आर्थिक मदत सध्या असते प्रत्येक पेशंटला, त्यामुळे हे आपण इथं एकदा रिकॉग्नाइज करूया. सो यानंतर पहा, नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू द साईज. बेड म्हणजे किती असतात त्याच्या अकॉर्डिंगली हॉस्पिटलची साईज आपण ठरवतो आणि ते हॉस्पिटल क्लासिफाय करतो. मग आता आपल्याकडे पहिला क्लास आहे तर तो आहे लार्ज हॉस्पिटल. लार्ज हॉस्पिटल मीन्स ज्यांच्याकडे बेड साईज ही मोर दॅन 1000 आहे. बेड साईजचा मिनिंग काय असतो सांगा? जेवढे नंबर ऑफ बेड्स असतील पेरेंट्स तेवढे काय असतात, इन पेशंट ऍडमिट होण्याची कॅपॅसिटी असते. सो आयपीडी आणि ओपीडी हे दोन इम्पॉर्टंट डिव्हिजन हे हॉस्पिटलमध्ये असतात. आयपीडीचा मिनिंग असतो इन पेशंट डिपार्टमेंट आणि ओपीडीचा मिनिंग असतो आउट पेशंट डिपार्टमेंट. मग पेरेंट्स, व्हॉट इज द इनपेशंट अँड आउट पेशंट? सो इनपेशंट डिपार्टमेंट इट मीन्स की सो जो पेशंट असतो तो रिसीव्ह करत असतो मेडिसिन्स, रिसीव्ह करत असतो ट्रीटमेंट, सो बाय गेटिंग ऍडमिटेड आणि ऍडमिट होऊन तो ट्रीटमेंट घेतो, दॅट इज कॉल्ड आयपीडी. जो पेशंट सो हॉस्पिटलमध्ये येतोय, डॉक्टरकडून सजेशन घेतो आणि डॉक्टरकडून टॅबलेट्स घेतो, पण तर तो ऍडमिट नाही होत असतो, तर तो ते डिपार्टमेंट असतो ओपीडी. ओके, तर तुम्हाला माहित असू द्या, तर आयपीडी आणि ओपीडी तुम्ही कॉमनली ऐकलं असेल. ओपीडी हा वर्ड तुम्हाला नोन आहे. ओपीडीचा अर्थ आहे आउट पेशंट डिपार्टमेंट, म्हणजे किती पेशंट जे येतात, मेडिसिन घेतात आणि वापस लगेच ते त्यांच्या वापस घरी चालले जातात. सो दिस इज ओपीडी. आणि जे ऍडमिट होतात सो एका रात्रीसाठी का असं ना ते स्टे करतात हॉस्पिटलमध्ये, तर दॅट इज कॉल्ड आयपीडी. मग हे जे 1000 कॅपॅसिटी आहे ही ओपीडीची आहे का आयपीडीची आहे? तर ही 1000 कॅपॅसिटी ही बेडची आहे, म्हणजे ही आयपीडीची आहे. तर पेरेंट्स 1000 मोर दॅन 1000 केम हॉस्पिटल असेल सो 1600 ची कॅपॅसिटी आहे. सो मीडियम म्हणजे काय की ज्यांची बेड कॅपॅसिटी ही 500 to 1000 आहे. बॉम्बे हॉस्पिटल असेल 700 आहे. स्मॉल हॉस्पिटल्स म्हणजे काय की जिथं हॉस्पिटलचा मध्ये बेडची साईज ही 100 to 500 आहे. एक्झाम्पल मध्ये हिंदूजा हॉस्पिटल आहे. आणि व्हेरी स्मॉल हॉस्पिटल म्हणजे काय पेरेंट्स, लेस दॅन 100. एक्झाम्पल्स मॅटर नाही करत. सो नो वन इज गोइंग टू आस्क एक्झाम्पल्स. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे, बट हे कॉन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत बघा. लेस दॅन 100 दॅट इज व्हेरी स्मॉल. सो स्मॉल हॉस्पिटल मीन्स 100 to 500 अँड मीडियम म्हणजे 500 to 1000 अँड लार्ज हॉस्पिटल म्हणजे मोर दॅन 1000. तर हे बेडच्या कॅपॅसिटीवरती आपण ह्यांना क्लासिफाय केलेलं आहे. ओके, तर पेरेंट्स हे सो जेवढे क्लास मी आतापर्यंत तुम्हाला दिले सर्व क्लास पैकी हा क्लास सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि रिसेंटली यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन पण आलेला आहे. ओके, चला मग आता आपण पुढे चाललो ह्या सगळ्या गोष्टींना क्लिअर करत. ऍडमिनिस्ट्रेटर, येस ऍडमिनिस्ट्रेटर. सो हा कोण आहे? तर पेरेंट्स ऍडमिनिस्ट्रेटर हा हॉस्पिटलचा मेन डायरेक्टर असतो. सो हॉस्पिटलमध्ये ज्याच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी होत्या, जसं की कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहे, सो तसं इथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिनिस्ट्रेटर असतो. सो ही इज कॉमनली नोन ऍज अ डीन ऑफ द हॉस्पिटल. ओके, तर पेरेंट्स मग हा डीन हा ऍडमिनिस्ट्रेटर याचं बेसिक काय क्वालिफिकेशन आहे, कुणाला आपण असं म्हणू शकतो हे पहा. सो हेड ऑफ द डायरेक्टर ऑफ द हॉस्पिटल इज नोन ॲज ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ द हॉस्पिटल. सो हा गव्हर्निंग बॉडीचा पण एक मेंबर असतो. पीटीसीचा हेड असतो, हा लक्षात ठेवा पेरेंट्स. सो यामध्ये ही इज हॅव्हिंग मिनिमम 6 to 10 years एक्सपिरियन्स. सो यांच्याकडे सो एज्युकेशन कम्प्लीट असून जवळजवळ मिनिमम 6 to 10 years एक्सपिरियन्स असणं खूप मॅन्डेटरी आहे. सो आणि या ठिकाणी यांना आपण रिकॉग्नाइज करतो सो ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर. यांना आपण अजून एक नाव दिलेलं आहे डीन. सो डीन ऑफ द हॉस्पिटल. चला तर पेरेंट्स मेडिकल सर्व्हिस. सो हे पहा, द स्टाफ पॅटर्न इज डिपेंड ऑन द व्हॉट टाइप ऑफ द पेशंट. द स्टाफ इज क्लासिफाईड, म्हणजे आता आपल्याकडे स्टाफचं पण क्लासिफिकेशन आहे, राईट. स्टाफचं पण क्लासिफिकेशन आहे. तुम्हाला माहितीये का की हॉस्पिटलमध्ये काही बाहेर बोर्ड्स लावलेले असतात बघा. सो व्हिजिटिंग स्टाफ असतो. अरे लक्षात आलं का की एव्हरी मंडे मॉर्निंग हे हॉस्पिटलमध्ये हे डॉक्टर येतात, असं व्हिजिटिंग स्टाफ असतो. काही स्टाफ नाईटला असतो, काही स्टाफ हा सो मॉर्निंग टू इव्हनिंग पर्यंत थांबतो. हे या बेसिसवरती स्टाफचं सध्या या ठिकाणी क्लासिफिकेशन आहे. यामध्ये फर्स्ट क्लास आहे सो होनरी स्टाफ. सेकंड क्लासिफिकेशन आहे कन्सल्टिंग स्टाफ. यानंतर थर्ड क्लासिफिकेशन आहे ऍक्टिव्ह स्टाफ. यानंतर पहा असोसिएटेड मेडिकल स्टाफ आणि रेसिडेन्शियल मेडिकल स्टाफ. तुम्हाला माहितीये का की सो डॉक्टरी पेशामध्ये रिटायरमेंट हा विषय नसतो. का नसतो? कारण जेवढा पर्सन हा त्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स असतो तेवढी त्याची डिमांड पण जास्त आहे. सो इरिस्पेक्टिव्ह टू देअर एज
आणि एस्पायरंट्स तुम्ही हे पहा की या ठिकाणी या गोष्टींकडे फोकस करूनच हे क्लासिफिकेशन बनवलेलं आहे. तर बघा, होनररी स्टाफ म्हणजे काय? द फिजिशियन हू आर ऍक्टिव्ह इन हॉस्पिटल ड्युरिंग देअर वर्किंग इयर्स, having the interest to work after the retirement and having their outstanding performance and the experience. याचा अर्थ काय की होनरी स्टाफ म्हणजे ज्यांना आपण होनर देतोय, ज्यांना आपण रिस्पेक्ट देतोय, तर यांनी त्यांच्या जेवढा मेन टाइम होता तेवढ्या वेळ तर त्यांनी सर्व्हिस दिली हॉस्पिटलमध्ये, आणि आफ्टर द रिटायरमेंट पण ते कधी कधी सर्व्हिस देतात. लक्षात ठेवा. वेन द नीड, जेव्हा गरज लागेल तर त्यांना बोलवून घेतलं जातं. तर हा एक प्रकारचा स्टाफ असतो. सेकंड वन आहे कन्सल्टिंग स्टाफ. These are the specialized from the specific faculty and available for the specific time. जसे की आपण म्हणतो की Monday morning 10 AM, there will be the availability of special physician for the chest. हॉस्पिटल समजा ऑर्थोपेडिक्स आहे, बट मंडे मॉर्निंगला चेस्ट फिजिशियन तिथं अवेलेबल असतो. ट्यूसडे मॉर्निंगला तिथं कार्डिओलॉजिस्ट अवेलेबल असतो. फ्रायडे मॉर्निंगला तिथं समजा यूरोलॉजिस्ट अवेलेबल असतो. याचा अर्थ काय? तो जो स्टाफ झाला तर तो स्टाफ आहे कन्सल्टिंग स्टाफ. म्हणजे ते स्टाफ कंटिन्यू त्या हॉस्पिटलमध्ये नाही राहत, काही शॉर्ट पिरियड ऑफ टाइम साठी ते हॉस्पिटलला व्हिजिट करतात, आणि हे असतात कन्सल्टिंग स्टाफ. यानंतर पहा ऍक्टिव्ह स्टाफ, म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये फुल टाइमचे एम्प्लॉईज असतात, जे हॉस्पिटलमध्ये ऍक्टिव्हली काम करतात, फुल टाइम साठी करतात. दीज आर हॅव्हिंग इन्व्हॉल्वमेंट टू इन्क्रीज द स्टँडर्ड ऑफ द हॉस्पिटल, आणि ह्यांचं काम असतं हॉस्पिटलचे स्टँडर्ड मेंटेन करणं. असोसिएटेड मेडिकल स्टाफ म्हणजे मेन डॉक्टरच्या सोबत एक दुसरा लेअर असतो, सेकंड लेअर असतो. ते पण प्रोफेशनली डॉक्टर्स असतात. ओके, ते पण प्रोफेशनली डॉक्टर्स असतात, पण एस्पिरंट्स ते ज्युनियर असतात, म्हणजे न्यूली जॉईनर असतात. लेस एक्सपिरियन्स्ड फिजिशियन असतात हे. आणि रेसिडेन्शियल मेडिकल स्टाफ म्हणजे काय की ग्रुप ऑफ द फिजिशियन जे की कॅम्पसमध्येच रेसिडेन्शियल म्हणजे रेसिडेन्स करतात किंवा तिथंच ते राहतात. हॉस्पिटलमध्ये जे नियम आहेत एस्पिरंट्स, तुम्हाला माहिती आहे की आता सध्या एक रूल अप्लाय करण्यात आलेला आहे की आफ्टर कम्प्लिशन ऑफ द MBBS यू हॅव टू स्पेंड युअर अप टू, मला वाटतं 6 months और द 2 years तुम्हाला प्रायमरी हेल्थ केअर मध्ये स्पेंड करायचंय, असं एक रूल आहे. रेसिडेन्शियल स्टाफ म्हणजे काय की जिथं तो फिजिशियन हा त्याच कॅम्पसमध्ये राहतो. कशासाठी असं करण्यात आलं सांगा? वेन इट इज नेसेसरी, जेव्हा कधी रात्री अचानक इमर्जन्सी येईल, इमर्जन्सी कंडिशन येईल, तर तो स्टाफ तिथं लगेच अटेंड केला पाहिजे त्या पेशंटसाठी. अशा प्रकारचा हा या ठिकाणी कॉन्सेप्ट आहे. आणि इथपर्यंत आपण स्टाफचं क्लासिफिकेशन पाहिलं. ओके, तर आता मला सांगा नेक्स्ट क्लासिफिकेशन कडे चाललो आपण, तर ते क्लासिफिकेशन आहे नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे चाललो आपण. तर ही नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे हॉस्पिटल फॉर्म्युलरी, किंवा हॉस्पिटल फॉर्म्युलरी म्हणण्यापेक्षा या ठिकाणी आपण यांना नाव दिलेलं आहे हॉस्पिटल फार्मसी. तर आता सगळ्यांना असं वाटतं की हॉस्पिटल फार्मसी हा काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आहे का? तर एस्पिरंट्स अजिबात नाही. हॉस्पिटल फार्मसी हा नवीन कॉन्सेप्ट नाही आहे. हॉस्पिटल फार्मसी लक्षात घ्या एस्पिरंट्स, हॉस्पिटल फार्मसी म्हणजे आपल्याकडे जे असतं हॉस्पिटल, त्याच्यामध्ये जे आपल्याकडे मेडिकल शॉप आहे, हॉस्पिटलमध्ये असणार मेडिकल शॉप. ओके, आपणच बाहेर सगळेजण याला मेडिकल असं म्हणतो. लक्षात ठेवा, आपणच बाहेर सगळे याला मेडिकल असं म्हणतो, बट याचं ऍक्च्युअल नेम जे आहे एस्पिरंट्स, तर ते आहे काय आहे सांगा? ते आहे फार्मसी. तुम्ही सिटीला गेलात ना, तर मेडिकल हे वर्ड यूज नाही केला जात हॉस्पिटलमध्ये, फार्मसी हा वर्ड यूज केला जातो. फार्मसी म्हणजेच मेडिकल शॉप. मग हॉस्पिटल फार्मसी म्हणजे हॉस्पिटलमध्ये असणारं मेडिकल शॉप. ठीक आहे, तर एस्पिरंट्स हे पहा, इथपर्यंत आपण या कॉन्सेप्टला क्लिअर करत चाललोय. मग आता बघा, हे डिपार्टमेंट आहे विच रिसीव द मेडिसिन. हॉस्पिटल फार्मसी हे एक डिपार्टमेंट आहे जे मेडिसिनला रिसीव्ह करतं, अदर सप्लाईज आणि त्यांना स्टोअर करतं. बरोबर आहे, बरोबर आहे. हॉस्पिटलचं कामच हे, हॉस्पिटल फार्मसीचं हेच काम आहे की मेडिसिनची ऑर्डर करा. येस, मेडिसिनची ऑर्डर करा, मेडिसिनला रिसीव्ह करा. मेडिसिनची ऑर्डर कशी करा? अकॉर्डिंग टू द नीड. येस, आणि त्या मेडिसिन्स आपल्याकडे पोहोचल्या की त्यांना रिसीव्ह करा, क्रॉस व्हेरीफाईड करा आणि त्यांना स्टोअर करा. आणि एस्पिरंट्स स्टोअर झाल्यानंतर यांना डिस्पेन्स करा. हॉस्पिटल फार्मसीचा काम 2 आहेत एस्पिरंट्स. पहिलं की ओपीडीच्या पेशंटला मेडिसिन डिस्पेन्स करणं, हे सध्या हॉस्पिटल फार्मसीचं काम आहे. म्हणजे काय की जो पेशंट ऍडमिट होणार नाहीये, जो पेशंट फक्त ओपीडीची ट्रीटमेंट घेऊन जाणार आहे, तर त्यांना मेडिसिन देण्याचं काम सध्या हॉस्पिटल फार्मसीचं आहे. आणि एस्पिरंट्स तुम्हाला माहित असू द्या की आपल्याकडे समजा 5 फ्लोअरचे हॉस्पिटल असेल, तर प्रत्येक फ्लोअरला आपण फार्मसी ओपन नाही करू शकत, किंवा हे प्रोव्हिजन मध्ये नसतं. तर प्रत्येक फ्लोअरला फार्मसी ओपन नाही करू शकत किंवा हे प्रोव्हिजन मध्ये नसतं. म्हणून एस्पिरंट्स प्रत्येक फ्लोअरला मेडिसिन ठेवण्यासाठी आपल्याकडे
कोणते स्टेशन्स असतात सांगा? तर यांना म्हटलं जातं नर्सिंग स्टेशन्स. करेक्ट. ओके, सगळ्यांनी लक्षात घ्या की मग प्रत्येक प्रायमरी हेल्थ केअर मध्ये लागणारे जेवढे काही आपल्याकडे मेडिसिन्स असतील प्रायमरीसाठी, ते सर्व तिथं स्टोअर केले जातात नर्सिंग जवळ. नर्स असतात बघा, जिथं प्रत्येक फ्लोअरला त्यांचं बसण्याची व्यवस्था असते ना, दॅट इज कॉल्ड ॲज अ नर्सिंग स्टेशन. तिथं ते ठेवले जातात. मग तिथून ते पेशंटला देतात, असं पण करता येतं. सो आणि त्यांचा त्या नर्सिंग कडून जसं स्टॉक हे संपून जाईल, परत हॉस्पिटल फार्मसी त्यांना स्टॉक सेंड करतो. हे सध्या पॉसिबिलिटी असते. तर एस्पायरंट्स बघा, डिस्ट्रीब्युशन कसं आहे की हॉस्पिटल फार्मसी कडून नर्सिंगकडे, नर्सिंग कडून पेशंटकडे, ही पॉसिबिलिटी आहे. आणि एस्पायरंट्स इथं आपल्याकडे बेड साईड फार्मसी आणि सॅटेलाइट फार्मसी आहे. याच्यामध्ये आपल्याला फार्मसिस्ट डायरेक्ट कनेक्शन असतं टू द पेशंट. कसं असतं ते पण सांगतो. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की हॉस्पिटल फार्मसी यांचा रोल मेडिसिन्सला ऑर्डर करणे, मेडिसिनला रिसीव्ह करणे, मेडिसिनला स्टोअर करणे आणि एस्पायरंट मेडिसिनला डिस्पेन्स करणे टू द इनपेशंट अँड आउट पेशंट. सो मे हॅव द मॅन्युफॅक्चरिंग एक्सटेन्शन, पण एस्पायरंट्स नाव इट इज आउटडेटेड. हे आउटडेटेड आहे पहा. सो हे आउटडेटेड आहे. हे मॅन्युफॅक्चरिंग एक्सटेन्शन आता हॉस्पिटलमध्ये पॉसिबल नाही आहे. चला मग आता पहा, आउटडेटेड इन द सेन्स मी टाकले म्हणून नाही, हे डेफिनेशनच तशी आहे आता सध्याही. ओके, म्हणून ही डेफिनेशन देण्यात आलेली आहे, पण आता मॅन्युफॅक्चरिंग अलाउड नाही आहे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे पहा, हॉस्पिटल फार्मसीचं मेन रोल काय असेल तर यांचं टार्गेट असलं पाहिजे. काय टार्गेट असलं पाहिजे? टू प्रोव्हाइड द राईट मेडिसिन टू द राईट पर्सन. म्हणजे करेक्ट पेशंटला करेक्ट मेडिसिन आपण दिली पाहिजे. सो फक्त करेक्ट मेडिसिनच नाही, करेक्ट पेशंटला तर ती करेक्ट टाइमला सध्या दिली पाहिजे. त्यासोबत एस्पिरंट्स सो फक्त टाइमलाच नाही तर करेक्ट क्वांटिटीमध्ये दिली पाहिजे. फक्त करेक्ट क्वांटिटीमध्ये नाही तर करेक्ट किंवा मिनिमम किंवा रिझनेबल कॉस्टला दिली पाहिजे. सो हे मेन फंक्शन आहे, राईट मेडिसिन टू द राईट पर्सन टू द राईट टाइम टू द राईट क्वांटिटी टू द राईट कॉस्ट. सो हे सर्व तुम्ही करेक्ट करण्याचं काम हे हॉस्पिटल फार्मसीचं आहे. आणि एस्पिरंट्स सो टू प्लॅन, ऑर्गनाइज अँड इम्प्लिमेंटेशन पॉलिसीज ऑफ द फार्मसी, फार्मसीच्या काही पॉलिसीज ऍड करणं वगैरे हे सगळं काम यांचं आहे. सो इम्प्लिमेंट डिसिजन ऑफ द पीटीसी. तुम्हाला माहित असू द्या, या हॉस्पिटलचं जो फार्मासिस्ट असतो ना, तो पीटीसीचा मेंबर असतो. आता पीटीसी म्हणजे काय सांगा? फार्मसी अँड थेरपॅटिक कमिटी आहे. सो मग आता ही जी पीटीसी असते याचा हेड कोण असतो? तर डीन असतो. जसं आपण वरती दिलं, हेड कोण असतो? तर डीन असतो. हेड कोण असतो? तर ऍडमिनिस्ट्रेटर असतो. सो मग आता पीटीसीचा मेन रोल काय असतो सांगा? प्रमोट करा. पीटीसीचा मेन रोल असतो की ही कमिटी का बनवलेली असते सांगा? तर इफेक्टिव्ह सेफ यूज ऑफ द मेडिसिन व्हावा. जो मेडिसिन आपण देतोय त्याचा यूज इफेक्टिव्ह असावा, सेफ असावा, राईट क्वांटिटीमध्ये असावा, त्यासाठी ही पीटीसी फॉर्म करण्यात आलेली असते. दिस इज द कमिटी ऑफ फार्मसी अँड थेरपॅटिक. याला फार्मसी अँड थेरपॅटिक कमिटी असं म्हणतो, ज्याच्यामध्ये हॉस्पिटल फार्मसीचा सिनियर फार्मासिस्ट हा मेंबर असतो. आणि लक्षात ठेवा, यांचा रोल आहे की इम्प्लिमेंटेशन्स काही चेंजेस असतील तर हे या ठिकाणी सजेस्ट करतो. पार्टिसिपेट इन द रिसर्च वर्क, फार्मासिस्ट काही नवीन रिसर्च असेल हॉस्पिटल रिलेटेड त्यामध्ये पार्टिसिपेट करतो. काउन्सिलिंग सेंटर म्हणून काम करते टू द पेशंट. काउन्सिलिंग करण्याचं काम, मेन रिस्पॉन्सिबिलिटी ही या ठिकाणी फार्मासिस्टला दिली जाते. काउन्सिलिंग करण्यासाठी हॉस्पिटल फार्मसीमध्ये असणारा फार्मासिस्ट हे काम करतो. सो हे बघा, सो पार्टिसिपेट इन द पेशंट केअर सिस्टम बाय डिस्पेन्सिंग द मेडिसिन, हे सध्या काम करतं. डिस्पेन्स करणं नार्कोटिक मेडिसिन्स, सो फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स, रेडिओ फार्मास्युटिकल, अल्कोहोल कंटेनिंग यांनाही देणे, डिस्पेन्स करणे, सर्जिकल ड्रेसिंग रिलेटेड प्रोडक्ट, हे सगळे काही गोष्टी हा डिस्पेन्स करत असतो. तुम्ही इथं आता आपल्यासाठी जे मेन आहे ना, इथं एक्झाम मध्ये येणारी गोष्ट ती इथं तुमच्या समोर आली पहा. तर आपल्याला लोकेशन कुठं पाहिजे? तर लक्षात ठेवा, हॉस्पिटल फार्मसी शुड बी लोकेटेड ॲट द ग्राउंड फ्लोर ऑर द फर्स्ट फ्लोर ऑफ द हॉस्पिटल. एकतर हे ग्राउंडलाच असायला पाहिजे. जर ग्राउंड फ्लोअरला पॉसिबल नसेल, समजा ग्राउंड फ्लोअर हा काही पार्किंग असेल, तरच एस्पर्यंट हे हॉस्पिटल फर्स्ट फ्लोअरला असायला पाहिजे. सॉरी, हॉस्पिटल फार्मसी, नॉट हॉस्पिटल. सो एकतर हे हॉस्पिटल फार्मसी ग्राउंड फ्लोअरला असायला पाहिजे, नाही तर एस्पर्यंट्स हे हॉस्पिटल फार्मसी हे फर्स्ट फ्लोअरला असायला पाहिजे. हे याच्यातील मेन पॉइंट आहे. यानंतर बघा, इट शुड बी अवे फ्रॉम द आयपीडी. हे आयपीडीच्या जवळ नसायला पाहिजे. आणि एस्पिरंट्स नियर टू द ओपीडी आणि आउट पेशंट डिपार्टमेंटच्या जवळ असायला पाहिजे. हॉस्पिटल लायब्ररी पेक्षा त्याच्या पण जवळ असायला पाहिजे. ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर त्याच्या पण जवळ असायला पाहिजे. शुड बी अटॅच टू द मॅन्युफॅक्चरिंग युनिट ऑफ द हॉस्पिटल फार्मसी. हे सध्या आता आउटडेटेड आहे. हे बघा, यांचं म्हणणं आहे की आयपीडी पेक्षा थोडंसं दूर म्हणजे फार अँड नियर टू द इन्फॉर्मेशन सेंटर, नियर टू द ओपीडी यांच्या जवळ असायला पाहिजे. कारण का? सो ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजे काय? एक असं युनिट असतं जे ड्रग बद्दल पूर्ण माहिती देतं. सो आपल्याला हे जनरली बघायला नाही मिळत.
मग आता पहा की आपल्याकडे जो हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंट साठी जो रूल्स रेग्युलेशन देणारा जो शेड्यूल आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 रूल्स अंडर देअर 1945 नुसार, तर तो शेड्यूल एन आहे. तर ऍज पर द शेड्यूल एन, सो हाऊ मच एरिया वी रिक्वायर्ड टू ओपन द हॉस्पिटल फार्मसी. सो एस्पायरंट्स हे बघा 250 स्क्वेअर मीटर. सो मिनिमम किती लागेल सांगा? 250 स्क्वेअर मीटर लागेल. सो टू ओपन द हॉस्पिटल फार्मसी. आणि सो जर समजा तुमचं हॉस्पिटल 100 बेड्स असेल तर 10 स्क्वेअर फीट आहे हा, स्क्वेअर फीट पर ऍज पर द शेड्यूल एन. जर 100 बेडचं हॉस्पिटल असेल तर 10 स्क्वेअर फीट पर बेड, आणि जर 200 बेडचं हॉस्पिटल असेल एस्पिरंट्स तर 6 to 8 स्क्वेअर फीट पर बेड. ओके, तर याच्या अकॉर्डिंगली तुम्ही हॉस्पिटल फार्मसीला एरिया देऊ शकता. म्हणजे मिनिमम याच्यापेक्षा जास्त एरिया तुम्ही दिला हॉस्पिटलमध्ये नो प्रॉब्लेम, पण याच्यापेक्षा कमी एरिया तुम्हाला देता येणार नाही. अलग लक्षात. सो जर 100 बेड्स असेल तर तुम्हाला जनरली सो नॉर्मल लेस दॅन 100 असेल तर 250 स्क्वेअर फीट हे त्याचा एरिया आहे. 100 बेड असेल तर 10 स्क्वेअर फीट पर बेड, अँड 200 असेल तर 6 to 8 स्क्वेअर फीट पर बेड. हे याचं या ठिकाणी काय असेल सांगा? तर याची रिक्वायरमेंट आहे. आणि एस्पायरंट्स आता अजून एक महत्वाचा पॉइंट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. सो आपल्या फार्मसीमध्ये जेवढ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत एस्पायरंट्स, सर्व एक्झामचं सो कन्क्लुजन या 2 पॉइंट वरती आपल्याला पाहायला मिळालेलं आहे हॉस्पिटल क्लिनिकल मध्ये, आणि हे आहे रिलेशन टू द फार्मासिस्ट. तर एस्पायरंट्स हे बघा, सो यामध्ये अकॉर्डिंग टू द बेड कॅपॅसिटी हॉस्पिटल, द टाइप ऑफ वर्कलोड, नॉर्म्स अँड रिक्वायरमेंट ऑफ द फार्मासिस्ट इज फुलफिल्ड. मग आता पहा, जर आपल्याकडे हॉस्पिटलची साईज ही 50 बेड्स पर्यंत असेल, अप टू 50 बेड्स, तर आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये मिनिमम 3 फार्मासिस्टची रिक्वायरमेंट आहे. जर साईज ही अप टू 100 बेड्सची असेल तर आपल्याला 5 फार्मासिस्टची रिक्वायरमेंट आहे. साईज जर हॉस्पिटलची अप टू 200 बेड्स असेल तर आपल्याला 8 फार्मासिस्टची रिक्वायरमेंट आहे. सो अप टू 300 बेड्स असेल तर 10 फार्मासिस्टची रिक्वायरमेंट आहे, आणि अप टू 500 बेड्स असेल तर एस्पिरंट्स त्या हॉस्पिटलमध्ये 15 फार्मासिस्टची रिक्वायरमेंट आहे. हे काय झाले सांगा? तर हॉस्पिटलचे कॅपॅसिटी आणि ऍज पर द कॅपॅसिटी रिक्वायरमेंट ऑफ फार्मासिस्ट. तर हे आहे जो मेन चार्ट जो तुम्हाला एक्झाम साठी हायलाइट करायचा एस्पिरंट्स. सो यानंतर बघा, द आउट पेशंट अटेंडन्स अँड द बेड स्ट्रेंथ रेशो काय असतो. येस, तर एस्पिरंट्स यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता. सो एखादा हॉस्पिटलचा ओपीडी एक्झाम्पल मध्ये पहा, एखाद्या हॉस्पिटलचा ओपीडी हा 30 आहे. तर एस्पिरंट्स गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशन नुसार गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की जर समजा 3 पेशंट हॅज बीन व्हिजिटेड फॉर द ओपीडी, देअर विल बी द चान्स ऑफ 1 जो ट्रान्सफर केला जाईल टू द आयपीडी. काय म्हणतो मी? एकदा डबल लक्षात ठेवा. येस, माझं म्हणणं काय, जर 3 पेशंट यामध्ये व्हिजिट करत आहेत ओपीडी, तर गव्हर्नमेंटचं म्हणणं असतं की ह्या आउट ऑफ 3 मध्ये 1 पेशंट हा प्रोबॅबली चान्सेस असतात टू एंटर इन टू द आयपीडी. जसं की एक्झाम्पल अजून एक देऊन सांगतो की 3 पेशंट हॅज बीन एंटर इन टू द ओपीडी, त्या डॉक्टरनी चेक केलं तर असं लक्षात आलं की 2 पेशंट हे नॉर्मल आहेत, देअर नो नीड टू गेट ऍडमिटेड इन टू द हॉस्पिटल. बट 3 मध्ये एक पेशंट असं सापडेल की ज्याला ऍडमिट करायची गरज लागेल. म्हणून आयपीडी आणि ओपीडी किंवा ओपीडी आणि आयपीडीचा जो रेशो असतो तर तो काय असतो? सर जर समजा 3 पेशंट व्हिजिट करत असतील ओपीडीला तर 1 बेड अवेलेबल पाहिजे, म्हणजे हा 3:1 असतो. सो फॉर एक्झाम्पल जर समजा 30 पेशंट हॅज बीन व्हिजिटेड टू द ओपीडी, तर एस्पिरंट्स त्या हॉस्पिटलमध्ये 10 बेड्सची अवेलेबिलिटी पाहिजे. ओके, मग आता हा रेशो काय बघा. सो ओपीडी अटेंडन्स आणि बेड स्ट्रेंथ रेशो हा 3:1 असतो. काही जण काय करतात माहितीये का, सो 3:1 हा रेशो फार्मासिस्टचा लावतात. हा, तर हे चुकीचं आहे. फार्मासिस्टचा रेशो नाही आहे हा रेशो बिलॉंग करतो ओपीडी आणि आयपीडीचा बेड. जर 3 पेशंट व्हिजिट करत असतील तर त्या हॉस्पिटलमध्ये 1 बेड असला पाहिजे. म्हणजे चान्सेस काय, आउट ऑफ दिस 3 1 पेशंट हा प्रोबॅबली चान्सेस असतो. सो ही विल ट्रान्सफर इन टू द आयपीडी. म्हणून यांचा रेशो आहे 3:1. 1 फार्मासिस्ट रिकमेंड. हा, आता बघा फार्मासिस्टची पण दिली इथं स्ट्रेंथ. आधी आपण बेड नुसार फार्मासिस्ट सांगितले, आता अटेंडन्स नुसार फार्मासिस्ट पण सांगितले जातात की मॅक्सिमम 10 पेशंट्स जर व्हिजिट करत असतील टू द ओपीडी तर 1 फार्मासिस्ट हा रिकमेंड आहे. लक्षात ठेवा. सो हे जे छोटे मोठे बीट्स आहेत हे एक्झाम मध्ये येतात आणि आपल्याला असं वाटतं की हा हे मला येतं, पण आपण तिथं सेम टाइमला हा क्वेश्चन मिसमॅच करतो एस्पिरंट्स.
आणि आपल्याला इथं मिळणारे मार्क्स इथं आपल्या हाताने जातात. सो इथपर्यंत आपण हॉस्पिटल फार्मसी कव्हर केला. आता आपण याला रन करणारा जो पर्सन असतो, येस, याला पुढे घेऊन जाणारा जो पर्सन असतो तो असतो हॉस्पिटल फार्मासिस्ट. आपण ते पाहणार आहोत. हॉस्पिटल फार्मसी म्हणजे एक युनिट आहे जिथं मेडिसिन ऑर्डर केले जातात, मेडिसिन रिसीव्ह केले जातात, मेडिसिन स्टोअर केले जातात आणि मेडिसिन डिस्पेन्स केले जातात. आता हॉस्पिटल फार्मासिस्ट काय, की जो हे हॉस्पिटल फार्मसी रन करतो. मग आपण हे पण पाहूया की याचं सध्या बेसिक क्वालिफिकेशन काय. द हेड ऑफ द हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंट, सो हा हॉस्पिटल फार्मासिस्ट असतो, शुड बी लिस्ट एम फार्म. बघा, हा डिप्लोमा चालत नाही बरं का. जो हेड ऑफ द फार्मसी असतो तो डी फार्मसी नाही, तर तो मास्टर इन फार्माकोलॉजी असा असू शकतो किंवा क्लिनिकल फार्माकोलॉजी मध्ये. सो फार्मासिस्ट शुड हॅव अ डिग्री सच ॲज मास्टर इन क्लिनिकल फार्मसी. सो यामध्ये तो एम फार्म असणं हे अनिवार्य असतं. सो क्वालिटी कंट्रोल इंचार्ज शुड बी एम फार्म इन सो अनालिटिकल केमिस्ट्री. मग जो तुमच्या हॉस्पिटल फार्मसीचा जो क्वालिटी कंट्रोल करणारा जो फार्मासिस्ट आहे तर तोही मास्टर असणं गरजेचं आहे. हेड सध्या मास्टर असणं गरजेचं आहे. आणि एस्पिरंट्स असिस्टंट फार्मासिस्ट हे बी फार्म आणि डी फार्म चालतात. सो हेड ऑफ द फार्मसी शुड हॅव द फॉलोइंग एबिलिटीज. बघा, मग आता याच्यामध्ये 3 प्रकार झाले. एक हेड, हा पण एम फार्म पाहिजे. एक क्वालिटी चेक करणारा, हे बघा, सो क्वालिटी कंट्रोल इंचार्ज असतो, तो पण एम फार्म असायला पाहिजे. आणि असिस्टंट फार्मासिस्ट हे मात्र बी फार्म किंवा डी फार्म चालतात. ओके, मग आता हे पहा, सो यांचे जो हेड असतो त्याच्याकडे कोणत्या प्रॉपर्टीज असायला पाहिजे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एबिलिटी असायला पाहिजे हेडकडे, टेक्निकल एबिलिटी असायला पाहिजे, अकॅडमिक एबिलिटी पण असायला पाहिजे, एबिलिटी टू कंट्रोल म्हणजे सर्ववरती कंट्रोल करणं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करणं, टेक्निकल नॉलेज असणं, हे सगळ्या गोष्टी कुणाकडे असायला पाहिजे, हेड ऑफ द फार्मासिस्टकडे, जो हॉस्पिटल फार्मसीचा हेड आहे त्याच्याकडे. ओके, मग आता लक्षात घ्या फ्रेंड्स, आपल्याकडे महत्वाचा एक कॉन्सेप्ट आहे, तो असतो पेशंट कॉम्प्लायन्स. तुम्हाला माहित असू द्या की आपल्याकडे डोस आणि त्याचं ड्युरेशन हे खूप मॅटर करतं बरं का. सो आपल्याकडे पेशंट कॉम्प्लायन्स, इट डज नॉट मीन की डॉक्टर हॅज गिवन द डोस अँड ऍट द फर्स्ट डोस पेशंट हॅज रिकवर्ड फ्रॉम द इल कंडिशन. इट डज नॉट मीन दिस इज द पेशंट कॉम्प्लायन्स. म्हणजे डॉक्टरनी डोस दिला, पेशंटनी फर्स्ट डोस घेतला आणि ही गॉट हील फ्रॉम द सो डिसीज स्टेट, तर तो पेशंट कॉम्प्लायन्स नाही आहे. पेशंट कॉम्प्लायन्सचा मिनिंग असतो इफ द डॉक्टर हॅज गिवन द डोसेस फॉर द कन्सिक्युटिव्ह 3 days अँड पेशंट हॅज टेकन ऑल द डोसेस ऍज पर द डॉक्टर गिवन, त्याला आपण पेशंट कॉम्प्लायन्स म्हणतो. हा पेशंट कॉम्प्लायन्सचा अर्थ असा असतो जसं डॉक्टरने दिलं तसंच फॉलो केलं, तर हे पेशंट कॉम्प्लायन्स आहे. बट एस्पिरंट्स, आता हे पेशंट कॉम्प्लायन्स मध्ये एरर्स पण आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की मोस्ट ऑफ द गायनेकोलॉजिकल हॉस्पिटल्स they are assigning the tablets to pregnant women up to 5,000 for every month. So 5,000 रुपयाच्या टॅब्लेट्स हे एका पेशंटला दिले जातात. मग मला सांगा, हाऊ शी विल मेक अ पेशंट कॉम्प्लेक्स. सो डॉक्टर पण काय करताय याच्यामध्ये, सो सगळेच नाही बट अप टू सम लेवल माल प्रॅक्टिस किंवा इलिगल प्रॅक्टिस करताय. सो पेशंटला प्रमाणापेक्षा जास्त डोस देत आहेत. म्हणून काय होतं की पेशंट पण नॉन कॉम्प्लायन्स कडे शिफ्ट होत आहे. सो डॉक्टरनी जर लिगल प्रॅक्टिस केली तर पेशंट कॉम्प्लायन्स पण वाढू शकतो. पण डॉक्टरनी एकापेक्षा जास्त, आता समजा तुम्ही पाहिलं असेल त्यांचं गायनेकोलॉजिस्टचं प्रिस्क्रिप्शन बघा तुम्ही, मी तुम्हाला सांगतो फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन B9, तर ही टॅबलेट जवळजवळ 3-4 टॅबलेटच्या कंटेंटमध्ये सापडते. ह्याला लक्षात, म्हणजे हे जे कंटेंट आहे ना हे 3-4 टॅबलेट. मग मला सांगा की मग फोलिक ऍसिडची तुम्ही सिंगल टॅबलेट दिली, मॅक्सिमम अजून एक दिली, बस. ओके, सो पण काय होतं की हेवी ब्रँडचे त्या टॅबलेट्स, याच्या बी काही टॅबलेट्स, त्याच्यामुळे लोड होतो आणि मग पेशंट नॉन कॉम्प्लायन्स होण्याचे चान्सेस पण वाढतात. लक्षात घ्या. म्हणून पेशंट कॉम्प्लायन्सचा अर्थ असा असतो फेथफुल, म्हणजे काय, विश्वास ठेवून, ऍडहेरन्स असतो बाय द पेशंट टू द प्रिस्क्रायबर इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे डॉक्टरच्या इन्स्ट्रक्शन वरती, अबाउट द रेस्ट, अबाउट द डाएट, अबाउट द एक्सरसाइज, अबाउट द ड्रग थेरपी इज कॉल्ड एज अ पेशंट कॉम्प्लायन्स. म्हणजे पेशंट डॉक्टरने दिलेल्या इन्स्ट्रक्शनला फुल्ली काय करतो, फॉलो करतो, तर हे आहे पेशंट कॉम्प्लायन्स. रेस्ट बद्दल, डाएट बद्दल, सगळ्या गोष्टीबद्दल. पर्सेंटेज ऑफ पेशंट कॉम्प्लायन्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. बघा, याचं जे आपल्याकडे पर्सेंटेज आहे याचा फॉर्म्युला आहे NPD मायनस NME अपॉन NPD इंटू 100. तर कसं काढायचं याला, NPD म्हणजे नंबर ऑफ प्रिस्क्राइब्ड डोस, किती डोस दिले, मेडिकेशन एरर किती काढा, तुम्ही किती नाही घेतले, किती डोस दिले, किती नाही घेतले. सो मेडिकेशन एरर्स म्हणजे जे डोस तुम्ही मिस केले, अपॉन नंबर ऑफ टोटल डोस इंटू 100. याच्यावरून तुम्हाला काय मिळेल, सो विल गेट द पेशंट कॉम्प्लायन्स.
सो पेशंट नॉन कॉम्प्लायन्स म्हणजे काय, की जो पेशंट यामध्ये सो रेफर करत नाही, सो ऍक्सेप्ट करत नाही प्रिस्क्रायबर इन्स्ट्रक्शन्स, डाएट बद्दल, रेस्ट बद्दल, मेडिसिन्स बद्दल नो तो फॉलो नाही करत असतो, नॉन कॉम्प्लायन्स असतो. एरर, फॉल्ट्स और फेल्युअर बाय द पेशंट फॉर फॉलोइंग द इन्स्ट्रक्शन अबाउट द ड्रग, थेरपी, डाएट, एक्सरसाइज अँड द रेस्ट विच हॅज बीन गिवन बाय फिजिशियन. तर त्यांना म्हणूया आपण पेशंट नॉन कॉम्प्लायन्स. तर एस्पायरंट्स, इन दिस वे वी हॅव बीन स्टार्टेड विथ द हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी. आणि तुम्ही बघितलं असेल आजच्या या लेक्चरमध्ये की टॉपिक हा कॉमन आहे, बट या कॉमन टॉपिक मध्ये एक छोटे छोटे सो आपण हे लेक्चर काही 5 to 6 क्वेश्चन साठी डील नाही करत आहोत. वी आर डीलिंग दिस सब्जेक्ट, वी आर डीलिंग दिस चॅप्टर फॉर ओनली 1 or 2 क्वेश्चन्स. बस एवढ्यासाठी आपल्याला ह्याचं वेटेज आहे आणि त्याच्यासाठीच हे आपण या ठिकाणी डील करत आहोत. आणि आतापर्यंत जो काही पोर्शन मी तुमचा कव्हर केला दॅट इज बिलॉंग्स टू द हॉस्पिटल, हॉस्पिटल फार्मसी, ऍडमिनिस्ट्रेटर, हॉस्पिटल फार्मसिस्ट, हे सर्व झालं. आता पुढे जे काही येईल एस्पायरंट्स ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला आजच्या या लेक्चरमध्ये 100% क्लॅरिटी आहे. ओके, आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये याच्या नेक्स्ट पोर्शनला आपण कंटिन्यू करतोय. चला तर एस्पायरंट्स, थँक्यू सो मच, थँक्यू. चला तर एस्पायरंट, सांगा मला काही तकलीफ इथपर्यंत, पुढे अजून बराच पोर्शन आहे. सो आउट पेशंटचे टाइप्स आहेत. सो इथून चालू होतं डिस्ट्रीब्युशन सिस्टम, बरोबर आहे. सो हे बघा बेड साईड फार्मसी, सॅटेलाइट फार्मसी, हे बरेच काही पॉइंट आहेत. सो आपण येणाऱ्या नेक्स्ट लेक्चर मध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. नॉट ओनली सो द टॉपिक बट आपण त्याच्या डीपेस्ट कॉन्सेप्ट पर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. आणि एस्पायरंट्स, आता लक्षात ठेवा डेली मॉर्निंग, सो यू विल गेट द प्रायर नोटीस फॉर दिस. सो आज तुम्हाला सकाळी नोटीस दिली होती, पण तुम्हाला डेली रात्रीच नोटीस दिली जाईल की मॉर्निंगला लेक्चर आहे की नाही. आणि लेक्चर असणार प्रोबॅबली 99% आणि इव्हनिंग मध्ये पण आपला क्लास आता कंटिन्यू होणार. ओके, समजते का सगळ्यांना? राईट, येस और नो? चला तर एस्पायरंट्स, मेंटेन युअर अटेंडन्स ड्युरिंग द लाईव्ह सेशन अँड सो आता पुढच्या येणाऱ्या लेक्चरसाठी तयार राहा. सो थँक्यू सो मच एस्पायरंट्स.